ची बातमी पाहूयात। वाल्मिक कराडनं ज्योती जाधवांच्या नावानं जागा घेतली आहे। पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावर कोट्यवधींचे 2 ऑफिस आहे। ऑफिसच्या जागेचे कागदपत्र लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत। वाल्मिक कराडनं कोट्यवधींची बेनामी मालमत्ता घेतल्याचा आरोप देखील केला जातोय। दरम्यान याच ऑफिसच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर ही माझ्या मागे आपण पाहतोय कुशल वॉल स्ट्रीट नावाची इमारत आहे, ज्या इमारतीचं काम सध्या सुरू आहे। पण याच इमारतीमध्ये वाल्मिक कराड याच्या संबंधित स्त्रीचे 2 कोट्यवधी रुपयांचे ऑफिस आहेत ते असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या संबंधीची कागदपत्र सुद्धा लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहेत आणि याच इमारतीच्या जवळपास 6व्या मजल्यावरती वाल्मिक कराड त्याचबरोबर त्याच्या संबंधित स्त्री आणि आणखीन एक व्यक्ती आहे जो वाल्मिक कराड याच्याशी संबंधित आहेत, यांचे गाळे असल्याची माहिती समोर आलेली आहे। जवळपास 6व्या मजल्यावरती हे गाळे असल्याची माहिती आहे। सध्या वाल्मिक कराड हा बीड येथील पवनचक्कीच्या खंडणी प्रकरणामध्ये अटकेत आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप सुद्धा त्यांच्यावर होते आणि त्यामुळे वाल्मिक कराड यांची एकीकडे चौकशी केली जाते, पण दुसरीकडे बेनामी पद्धतीने जी संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे यामध्ये अनेक कार्यालय ऑफिसेस आहेत, याचा तपास आहे तो सध्या पोलिसांकडून केला जातोय। पण हे पैसे नेमके कुठून आले, ही इमारतीतले ऑफिस नेमके कसे खरेदी केलेले आहेत, हे सगळं आता संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची ईडी चौकशी करावी अशी सुद्धा मागणी आता होऊ लागलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये याआधी सुद्धा ज्योती जाधव यांची बीड पोलिसांकडून चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या इमारतीमध्ये त्यांच्या नावाने जे गाळे ऑफिस असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर आता पोलीस पुन्हा एकदा ज्योती जाधव यांची चौकशी करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण दिवसेंदिवस वाल्मिक कराड यांचे जे कारनामे आहेत ते आता हळूहळू पुढे येताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन योगेश केळापूरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।